विरोधकांनी मला पंतप्रधान पदाची ऑफर दिलेली होती असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलाय। नागपुरात पत्रकारांच्या कार्यक्रमात बोलताना गडकरींनी हा गौप्यस्फोट केला। विरोधी पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी मला ऑफर दिलेली होती, पंतप्रधान होणं हा माझ्या आयुष्याचा उद्देश नाही, मला पाठिंबा का देता, मी तो का घेऊ, असे प्रतिप्रश्न देखील गडकरींनी केलेले आहेत। एक अशीच अचानक घटना, मी नाव नाही सांगत कोणाचं, ते म्हणाले की इफ यू आर गोइंग टू बिकम ए प्राईम मिनिस्टर वी विल सपोर्ट यू। म्हणलं वाय यू शुड सपोर्ट मी अँड वाय आय शुड टेक युअर सपोर्ट। टू बिकम ए प्राईम मिनिस्टर इज नॉट एम इन माय लाइफ। I am loyal to my conviction and my organization. I am not going to compromise for any post because my conviction ये मेरे लिए सर्वोपरि है। कभी ना कभी मुझे लगता है कि ये जो कन्विक्शन है यही हमारी भारतीय लोकतंत्र की सबसे बड़ी ताकत है। दरम्यान गडकरींच्या या गौप्यस्फोटाबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यात काही गैर नसल्याचं म्हटलंय। बघा, नितीन गडकरी हे एक भारतीय जनता पक्षातले सर्वमान्य असे नेते आहेत आणि पंतप्रधान पदासाठी तडजोड करा असं त्यांना कोणी सांगितलं असेल असं मला वाटत नाही। मुळात या देशात ज्या पद्धतीची हुकुमशाही, एकाधिकारशाही सुरू आहे त्या प्रवृत्तींशी तडजोड करू नका ही भूमिका त्यांच्याकडे जर कोणी मांडली असेल विरोधी पक्षातल्या प्रमुख नेत्यानं तर त्यात चुकीचं असं मला वाटत नाही। आणि नितीन गडकरी या सगळ्याच्या विरुद्ध सातत्यानं बोलत राहिले, आवाज उठवत राहिले, आपल्या भूमिका मांडत राहिले। म्हणून जर त्यांना कोणी विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यानं, ज्या नेत्याला ते फार मानतात, त्यांनी जर हा त्यांना काही सल्ला दिला असेल तर त्याच्यामध्ये फार पीडा होण्याचं कारण नाही कोणाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।